इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, SPPU पुणे याच्यामध्ये आपण जे PYQ क्वेश्चन पेपर पाहत होतो, PYQ क्वेश्चन पेपरचं सोल्युशन जे की SPPU युनिव्हर्सिटीनं आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं आहे. हा बघा फर्स्ट क्वेश्चन जो की आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. 2023 मध्ये हा क्वेश्चन 5 मार्कसाठी जून मध्ये विचारलेला आहे SPPU युनिव्हर्सिटीने. तर अ कॉइन इज टॉस्ड 4 टाइम्स. X is denoted the number of head. Find the expectation of X. हा प्रश्न विचारला. सिंपल क्वेश्चन आहे. 1 पेजेसचा पण क्वेश्चन नाही आहे. 5 मार्कासाठी विचारला. कॉइन 4 टाइम्स टॉस केलेला आहे आणि एक्स तुम्हाला सांगितलंय की नंबर ऑफ हेड आहे आणि त्याचं एक्सपेक्टेशन काढायचं. एक्सपेक्टेशनला दुसऱ्या भाषेमध्ये मीन म्हणतात, अवरेज. आता बघा सोल्युशन मध्ये आपण लिहूया. सोल्युशन सोल्युशन मध्ये दिले. आता आपल्याकडे कॉइन टॉस केला 4 टाइम्स. एक कॉइन 4 टाइम्स टॉस करणं किंवा 4 कॉइन एकदाच टॉस करणं, दिस एक्सपेरिमेंट आर सेम. हे एक्सपेरिमेंट सेम असतात. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल पेस. आता मी काय करतोय, एक कॉइन 4 वेळेस टॉस करतोय तर माझ्याकडे 2 पॉसिबिलिटी असतील. एक तर हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो. आणि 4 टाइम्स टॉस करतो की माझ्या टोटल सॅम्पल पेस मध्ये किती एलिमेंट असतील ते एलिमेंट मला अगोदर फाइंड करावे लागतील. त्याच्यानंतर मी एक्सपेक्टेशन काढू शकतो. टू 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 द number of element in my sample space is equal to 2 to the power 4. 2 to the power 4 is equal to 16. म्हणजे माझ्या टोटल सॅम्पल पेस मध्ये 16 एलिमेंट असतील. किती एलिमेंट असतील? 16. आता ते 16 एलिमेंट कोणकोणते असतील ते कसे लिहायचे? आता 16 ला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. 8 8. आता फर्स्ट पोझिशन, कारण मी एक कॉइन 4 वेळेस टॉस करतोय म्हणजे प्रत्येक सॅम्पल पेजच्या प्रत्येक एलिमेंट मध्ये 4 4 एलिमेंट मला दिसतील. तर त्या प्रत्येक एलिमेंट मध्ये जे 4 4 एलिमेंट दिसतील तर फर्स्ट पोझिशन या 16 ला डिवाइड करा. 8 हेड हेड लिहा. बघा जसे की मी इथं लिहिले तिथं सर्कल, जिथं माझा कर्सर फिरतोय हा पेन. 8 हेड लिहिले फर्स्ट पोझिशनला. 8 टेल लिहिले फर्स्ट पोझिशनला. आता मला सेकंड पोझिशन लिहायची. सेकंड पोझिशनला 4 हेड लिहा, नंतर 4 टेल लिहा. थर्ड पोझिशनला 2 हेड 2 टेल, 2 हेड 2 टेल. हा, त्याच्यानंतर एक हेड एक टेल, एक हेड एक टेल, एक हेड एक टेल, एक हेड एक टेल. जसं की हे 8 एलिमेंट तुम्हाला दिसतील इथं की ज्याची स्टार्टिंग हेड पासून झालेली. तसंच टेलला पण दिसेल. ज्यावेळेस 8 वेळेस मी टेल लिहिले, त्याच्यानंतर 4 हेड 4 टेल, त्याच्यानंतर 2 हेड 2 टेल, 2 हेड 2 टेल लिहिले. त्याच्यानंतर एक हेड एक टेल, एक हेड एक टेल, एक हेड एक टेल. असे 16 एलिमेंट मी तयार करू शकतो, जे 16 एलिमेंट माझ्या सॅम्पल पेस मध्ये असतील. आता त्यांनी मला एक्सपेक्टेशन विचारलं. एक्सपेक्टेशन काढण्यासाठी आपल्याला त्या टेबल टेबल तयार करावा लागेल. आता एक्स काय सांगतो, एक्स डेनोट द नंबर ऑफ एलिमेंट, एक्स डेनोट द नंबर ऑफ हेड्स. जे काही माझे सॅम्पल पेस मध्ये जे काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंट मध्ये नंबर ऑफ हेड. तर आता बघा मी 4 वेळेस ज्यावेळेस कॉइन टॉस करतोय तर किती एक्सची व्हॅल्यू काय असू शकते? ज्यावेळेस 4 वेळेस कॉइन टॉस केला किंवा 4 कॉइन एकदाच टॉस केले की चारही पण कॉइनवर हेड हेड येऊ शकतो. किंवा एका कॉइनवर हेड येऊ शकतो, 2 कॉइनवर हेड येऊ शकतो, 3 कॉइनवर हेड येऊ शकतो, 4 कॉइनवर पण हेड येऊ शकतो किंवा हेडच नाही येऊ शकत. चारीला चारही पॉइंटवर टेल येऊ शकतो. म्हणजे 0 हेड असू शकतं. एक्सच्या व्हॅल्यू काय असू शकतात? एक तर 0 0 हेड असू शकतो, 0 1 हेड असू शकतो म्हणजे 1 व्हॅल्यू असू शकते एक्स एक्सची. 2 असू शकते, 3 असू शकते आणि 4 असू शकते. अशा एक्सच्या डिफरंट व्हॅल्यू असू शकतात. आता जे काय मी सॅम्पल पेसमध्ये एलिमेंट लिहिले त्या एलिमेंटमध्ये मला सापडायचे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. या सॅम्पल पेसमध्ये असे किती एलिमेंट असतील की ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0 असेल, म्हणजे त्याच्यावर असे किती एलिमेंट असतील त्याच्यामध्ये हेड नसेल. ज्यावेळेस माझ्याकडे चारी पण टेल असतील त्यावेळेस माझ्याकडे हेड नसेल. असे सॅम्पल पेसमध्ये तुम्हाला एकच एलिमेंट दिसेल. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी आलेली असेल 1/16. 1/16 प्रोबॅबिलिटी आहे. आता बघा मला एक्सची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे माझ्या सॅम्पल पेसमध्ये 1, जे काही एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये 1 हेड असेल असे किती एलिमेंट आहेत. ज्यावेळेस तुम्ही सॅम्पल पेसमध्ये बघताल त्या एलिमेंटकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या सॅम्पल पेसमध्ये तुम्हाला 4 डिफरंट एलिमेंट असे दिसतील 16 पैकी की त्याच्यामध्ये किती 1 हेड आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आली एक्स इक्वल टू 1ची? प्रोबॅबिलिटी किती आली? 4/16. असे 4 एलिमेंट तुम्हाला असे दिसतील की त्याच्यामध्ये 1 हेड आहे.
त्याच्यानंतर टू हेड असणारे मला एलिमेंट काढायचे की किती आहेत काढायचे. तर असे टू हेड असणारे मला एलिमेंट माझ्या सॅम्पल पेस्ट मध्ये दिसतील किती, 6 एलिमेंट दिसतील की त्या 6 एलिमेंट मध्ये टू हेड आहेत. तर त्याची प्रोबॅबिलिटी किती असेल टू हेड असण्याची, तर 6/16 म्हणजे 16 पैकी 6 एलिमेंट. हा, 16 पैकी 6 एलिमेंट असतील म्हणून त्याची प्रोबॅबिलिटी असेल 6/16. आता माझ्या सॅम्पल पेस्ट मध्ये मला फाइंड करायचं आहे की 3 हेड असणारे किती एलिमेंट आहेत. ज्यावेळेस मी सॅम्पल पेस्ट कडे पाहतो त्यावेळेस मला असं लक्षात येतं की माझ्या सॅम्पल पेस्ट मध्ये 3 हेड असणारे 4 एलिमेंट मला पाहायला दिसतील. किती, 3 हेड असणारे मला 4 एलिमेंट मला पाहायला दिसतील. म्हणजे माझी प्रोबॅबिलिटी किती येईल, 4/16. आता मी काय करेल की एक्स ची व्हॅल्यू 4 म्हणजे 4ला 4 हेड आले. चारी हेड असतील माझ्या सॅम्पल पेस्ट मध्ये, असे किती एलिमेंट असतील, तर चारी हेड असतील असे माझ्या सॅम्पल पेस्ट मध्ये एकच एलिमेंट तुम्हाला दिसेल की जो की चारी पण हेड असतील. हेड 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 फर्स्ट एलिमेंट इथं सॅम्पल पेस्ट मध्ये बघताल तुम्ही. हा फर्स्ट एलिमेंट आहे की ज्याच्याकडे चारी हेड आहेत. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी किती येईल, प्रोबॅबिलिटी चारी हेड ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी किती असेल की 1/16. 16 पैकी 1 एलिमेंट. आता मला एक्सपेक्टेशन काढायचं. एक्सपेक्टेशनला दुसऱ्या भाषेमध्ये मीन पण म्हणतात. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स, एक्सचं मला एक्सपेक्टेशन काढायचं आहे. इज नथिंग बट इक्वल टू समिशन ऑफ एक्स इंटू पी एक्स. या इंडिव्हिज्युअल एक्स आणि पीचं प्रोबॅबिलिटीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेशन मिळेल. आता बघा हा टेबल, एक्स ची व्हॅल्यू 0, 0 × 1/16 हा फर्स्ट एलिमेंट समिशन आहे. 1 × 4/16 हा सेकंड एलिमेंट. ओके. 2 × 6/16 हा थर्ड एलिमेंट. 3 × 4/16 हा फोर्थ एलिमेंट. आणि 4 × 1/16 हा फिफ्थ एलिमेंट. असे एलिमेंट लिहिले त्याचं मल्टिप्लिकेशन. आता बघा, 0 × 1/16 झिरो लिहिलं असेल. 1 × 4/16 4/16. 2 × 6/16 12/16. 3 × 4/16 आणि 4 × 1/16 आता काय केलं, आता याचं मला ऍडिशन करायचंय. ऍडिशन करत असताना डिनॉमिनेटर सेम आहे, 16 तर 16 एकदाच लिहिला. राईट डाऊन डिनॉमिनेटर 1 टाइम्स, एकदाच लिहिला. आता ऍडिशन केली न्यूमरेटरची, 4 + 12 + 12 + 4. याची ऍडिशन केल्यानंतर मला किती येईल, सगळं 32 येईल माझ्याकडे. किती, 32. 4 + 4 8, 8 + 12 20, 20 + 12 32. 32 ÷ 16 = 2. म्हणजे माझं एक्सपेक्टेशन किती आलं, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आलं 2. सिम्पल क्वेश्चन, क्वेश्चन संपला. हा 5 मार्कासाठी प्रश्न विचारला, फाइंड द एक्सपेक्टेशन फॉर एक्स. सिम्पल क्वेश्चन आहे, 2023चा जून मध्ये विचारलेला एसपीपीओ युनिव्हर्सिटीने. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. दुसरा क्वेश्चन डिस्कस करूया. ठीक आहे, पेजवर. ठीक आहे, बरं स्टॉप करूया आपण इथेच. एकच क्वेश्चन.